आमचे सर्व जी FST SST ते सध्या कार्यरत आहेत. CP ऑफिस आणि SP ऑफिस यांची सूक्ष्म निगराणी सर्व मतदान प्रक्रियेवर आहे. आचारसंहितेच्या बाबतीमध्ये अख्खी CVGL कालपर्यंत काय 49 तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि त्या काही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्या सुद्धा आम्ही तातडीनं त्या निकाली काढलेल्या आहेत आणि ज्यांनी तक्रार दाखल केले होते त्यांचं समाधान पण त्याच्यामध्ये झालेलं आहे. आता विड्रॉल झाल्यानंतर एकदा उमेदवार फायनल झाले रिंगणातले की आचारसंहितेच्या बाबतीमध्ये अतिशय कडक राहण्याच्या सूचना आम्ही काल आचारसंहिता कक्षाला दिलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये खुफिया एजन्सी ऍक्टिव्हिटी आम्ही केलेली आहे. पोलीसची खुफिया एजन्सी आहे. सोशल मीडियावर आम्ही सूक्ष्मपणे लक्ष ठेवलेलं आहे. एक्सपेंडिचरच्या ऑब्झर्व्हर सरांनी आज पण बैठक सकाळी आमची या ठिकाणी झालेली आहे आणि काही सेन्सिटिव्ह भाग आहेत, काही शहरामधले आणि काही ग्रामीण भागामधले, त्याच्यावर आणखी वेगळे फोर्स देण्याची, वेगळे कॅमेरे, वेगळे पॅरामिलिटरी फोर्स आचारसंहितेच्या काळामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण त्याची तैनात करतो आहोत. आणि आम्ही सर्व राजकीय पक्ष उमेदवारांना पण आपल्या माध्यमातून विनंती करतोय की निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आणि शांततामय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी त्यांनी आम्हाला निवडणूक विभागाला सहकार्य करावं. सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य नागरिक यांना कुठेही त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांची अडचण होणार नाही, या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली पाहिजे. तशा सूचना आम्ही आमच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. दिवाळीचा महोत्सव सध्या सुरू आहे आणि दिवाळीच्या महोत्सवासोबतच आपला हा लोकशाहीचा महोत्सव सुद्धा सध्या होतो आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करत करत या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सुद्धा लोकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. शांततेमध्ये जे काही प्रचार आहेत त्यामध्ये कुठल्याही कोणाच्याही जातीय किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. कुणाचीही रस्त्यावर जाता येता कुठेही काही गैरसोय होणार नाही, या दृष्टिकोनातून सर्व पॉलिटिकल पार्टी आणि त्यांच्या उमेदवारांनी खबरदारी घ्यावी. आचारसंहितेचं बंधन आम्ही अधिकारी कर्मचाऱ्यावर टाकलेलं आहे. तसंच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आयोगाने दिलेले निर्देश हे पालन करणं, कारण ही निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याची जबाबदारी फक्त निवडणूक विभागावरच नाहीये, तर राजकीय पक्ष, उमेदवार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर सुद्धा तेवढीच आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना माझी हीच आपल्या सर्व नागरिकांना विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा, त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा, पण कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत, कोणालाही अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. आणि ज्या ठिकाणी नियमाची पायमल्ली होईल किंवा नियम तोडवले जातील किंवा आयोगाचे निर्देश पालन केले जात नाहीत त्या व्यक्तीवर किंवा त्या संघटनावर किंवा त्या ह्याच्यावर आम्ही अतिशय कडक कारवाई करणार आहोत. आम्ही पोलीस प्रशासन आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाजाला सुद्धा भंग करत असेल, अफवा पसरत असेल आणि निवडणूक प्रक्रियेला बाधा येण्यासारखी कोणतीही घटना करत असेल तर तो कुठल्याही दर्जाचा आणि कुणी असला तर त्याची गय केली जाणार नाहीये. अतिशय सूक्ष्मपणे आमचं बारीक लक्ष जे लोकांच्या किंवा कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने आम्ही आमची वॉच त्यांच्यावर ठेवलेले आहेत आणि आमचे जे काही 16 कक्ष आम्ही तयार केलेले आहेत त्या कक्षांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बारीक लक्ष त्यांच्यावर ठेवलेलं आहे. परंतु माझी अशी धारणा आहे की कुठल्याही कायद्याचा अंमल करण्याची वेळ येऊ नये. सर्व जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी हे सुजाण नागरिक आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील आणि आपल्या जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक हे शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे. परत एकदा आपणाला आणि आपल्या माध्यमातून सर्व जिल्हावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर दिवाळीच्या महोत्सवासोबत मतदाना दिवशी आपल्याकडे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यावेळेस आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आमचं विनम्र आव्हान असणार आहे की आपण मतदानाच्या दिवशी या. संपूर्ण मतदान केंद्रावर आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करून आपल्या जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी भरघोस वाढवावी अशी पण विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना करतो. परत एकदा आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. तपासणी करताना नागरिकांना कुठे त्रास वर्षभरातून करून नागरिक खरेदी करायला निघतायत बऱ्यापैकी अमाऊंट लोकांकडे आहे, परंतु त्या अमाऊंटचा हिशोब यंत्रणा वाटते. यंत्रणेला ते अधिकार आहेत का आणि असतील तर ते कोणी दिले आणि कोणत्या आधारावर दिले? 5 लाख नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
नाही, विषय कसा आहे, आपण आमच्या जे ते FST SST आहे त्यांचं आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि हा जो विषय तुम्ही सांगताय तो ऑलरेडी आम्ही खूप वेळेस हायलाईट केलेला आहे की सर्वसामान्य नागरिकांना, मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगितले की वृद्ध नागरिक असतील, महिला असतील, आणि जनरली एक प्रथम दर्शनी लक्षात येतेच की पॉलिटिकल मुवमेंट काय त्याच्यातून होणार आहे का, त्याचा काही निधी पैसा चाललाय का. आता हे जे पैसे तपासणे किंवा गाड्या तपासणे हे ईशाने दिलेले डायरेक्शन आहे, त्याच्यात RBIने काही डायरेक्शन दिलेले आहेत, CO ऑफिसने काही डायरेक्शन दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कुठलाही पैसा हा निवडणुकीच्या गैरवापरासाठी जाता कामा नये हा त्याचा उद्देश आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना किंवा दिवाळीच्या खरेदीसाठी जात असताना आणि कमी इतकी तुम्ही म्हणता तसं 10-20 हजाराच्या रकमेसाठी तपासणीच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या नाही आहेत. जर अशा पद्धतीचं काही कुठं झालं असेल तर आम्ही संबंधित सर्व SST FST ना परत उद्या आम्ही बोलवलेलं आहे. काही ठिकाणी काम होत नाही, काही ठिकाणी होत असेल तर आता अशी ही तक्रारची पण आम्ही नोंद घेऊन त्यांना परत एकदा सूचना देऊ. आमचा जिल्हा प्रशासनाचा स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या आहेत की ज्या RBI आणि ईशान्य गाईडलाईन्स दिलेत त्याच्यातच राहून चौकशी करा. चौकशी करत असताना सुद्धा कोणाचा अपमान होणार नाही, कोणाची मानहानी होणार नाही, या गोष्टी खबरदारी घ्या म्हणून आम्ही सूचना दिलेल्या आहेत. पर्टिक्युलरली कुठल्या FST किंवा SSTच्या बाबतीत झालं असेल तर आम्ही त्याची नोंद घेऊ आणि निश्चितपणे सुधारणा करू. मतदान केंद्र जे आहे, काल आमची ऑब्झर्व्हर सोबत बैठक झाली. आपण कायदा 2 विषय आहेत, एक तरी व्हनरेबल पोलिंग स्टेशन म्हणतो जिथं मतदानच्या बाबतीमध्ये पूर्वीचा काही इतिहास आहे आणि काही धाकडदपाशा झाल्या, मतदार पळवले, अशी काही आपल्याकडे घटना नाही, तसा आपला इतिहास नाही. त्यामुळं व्हनरेबल आपल्याकडे 0 मतदान केंद्र आहेत. क्रिटिकल मतदान केंद्र ज्याला आपण म्हणतो, आयोगाने काही डेफिनेशन करून दिलेली आहे. क्रिटिकल मतदान केंद्र म्हणजे मतदार मागचा जो इतिहास आहे मतदानाचा, कुठंतरी फक्त 10% मतदान झालंय, कुठंतरी 90% मतदान झालेलं आहे. तर अशी आपल्या याच्यावर लावलेली आहे. एक आहे फक्त 10% पेक्षा कमी मतदान झालेलं एक मतदान केंद्र आहे, त्यामुळे ते क्रिटिकल मध्ये घेतलेलं आहे. आणि ESD म्हणजे ॲब्सेंट शिफ्ट डेड हे जे आहेत असे ते 39 मतदान केंद्र आहेत. अशी एकूण आपल्याकडे 40 क्रिटिकल आहेत, ते मतदानाच्या संदर्भामध्ये आहेत. आणि ह्या 40 मतदान केंद्रावर आम्हाला वेबकास्टिंग, एक्स्ट्रा बंदोबस्त या सगळ्या सुविधा आम्हाला त्या ठिकाणी द्यायचे, ते आम्ही देणार आहे. तुम्ही नाही पोलचिट तर आम्ही देऊ. पोलचिटमध्ये पोलिंग स्टेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही वारंवार प्रसिद्धी दिलेली आहे. मागे आम्ही, तुम्हाला माहिती आहे, आपल्यापैकी बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातमी आली होती. आम्ही 8 दिवस चला जाणून घेऊया मतदान केंद्राला हा कार्यक्रम राबवला. मी स्वतः 10 ठिकाणी गेलोय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही साईन बोर्ड लावलेले आहेत, लोकांना इंटिमेशन दिलेलं आहे की कुठल्या एरियामध्ये. आता तर आपण 366 मतदान केंद्र वाढवलेत ह्यावेळेस, आणखी लोकांची सुविधा व्हावं म्हणून आपण 12 सोसायट्यामध्ये मतदान केंद्र केलेलं आहे. नाही, पोलिंग सीटच्या बाबतीमध्ये काही मागच्या वेळेस खूप शेवटी आल्यामुळे वाटपाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी आल्या होत्या, परंतु पोलिंग सीट वाटप झाली नाही अशी कोणाची तक्रार नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही 1950 नंबर दिला होता. जर कोणाला पोलिंग सीट नाही मिळाली तर कंप्लेंट करा म्हणून. म्हणजे टेलिफोनिक कंप्लेंटला तर काही अडचण नाही, कुठेही बसून आपण कंप्लेंट करू शकता. हा, चालू आहे. मागच्या वेळेस सुद्धा बरेच हे केले होते. त्यानंतर त्याच्यात बदल केला आणि त्यांना आता इथं पर्यटन विभागामध्ये दिलेलं आहे. आणि पर्यटन विभागामध्ये दिलंय, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी झाले असले, आम्ही निवडणुकीचं डायरेक्ट काम त्यांना कुठलं दिलेलं नाहीये. त्यांना जे आपले कारण आपल्याकडे मॅन पॉवर खूप लागणार आहे आणि डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार जितके असतील तितके कमी पडतात आणि त्यांना नाही, जे हित आहे त्यांचा तर आता सेवा घ्यावाच लागतील ना. त्यांना आपण निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामामध्ये कुठं सहभाग घेतलेला नाहीये आणि कोणाची काही तक्रार असेल त्यांच्याबद्दल तर आम्ही त्याचा पण विचार करू. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर 100 मिनिटांमध्ये निकाली काढून असं दावा केला जातो. 15 दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या विरोधामध्ये 22 तक्रारी आलेल्या आहेत.
आतापर्यंत काय कारवाई झाली? पुरावे तक्रारी सादर केल्या. नाही तुम्ही फरक लक्षात घ्या. 100 मिनिटाचा जो विषय आहे तो सी विजिलवर ज्या तक्रारी दाखल होतात त्यांच्या बाबतीमध्ये आहे. सी विजिलवर ज्या तक्रारी दाखल झाल्या त्यातल्या 85 ते 90% तक्रारी ह्या 100 मिनिटाच्या आत निघालेल्या आहेत. आपण ते सी विजिल कन्फर्म करू शकता, ऑनलाईन आहे ते. ज्या मॅन्युअली तक्रारी दाखल झालेल्या आहेत व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीत, कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची प्रक्रिया ठरलेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या अंतर्गत त्यांना नोटीस दिलेली आहे, शोकाज नोटीस काढलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, कारण कारवाई करताना एकदम त्याची तक्रार दाखल झाली की वन साइडेड कारवाई करता येत नाही. ही सी विजिलवरच्या तक्रारी कशा आचारसंहिता भंगाच्या पोस्टर, बॅनर ह्याच्या संदर्भातल्या आहेत, त्या आपण लगेच निकाली काढल्यात. तुम्ही जे विषय काढताय तो विषय ऑनलाईन आहे, म्हणजे पाईपलाईन मध्ये आहे आणि त्याच्यात जर सिद्धता झाली असेल तर आरओ लेवलवर त्यांची प्रक्रिया चालू आहे. मी त्याचा अहवाल बोलवलेला आहे, तो आल्यानंतर तो पब्लिकली आम्ही तुम्हाला देऊ. नाही ते प्रायव्हेट लावलेले आहेत का शासनाने लावलेले? सगळ्या पेट्रोल पंपाला एक सूचना देऊन टाका. आता आम्ही तर सगळ्यांना जाहीर केलं होतं. कई सारे कॉन्स्टिट्यूएंसी है जिसमें 100 के करीब उम्मीदवार है, लेकिन जब ईवीएम रहेगा तो क्या एक पोलिंग बूथ पे पॉसिबल रहेगा कि तर ते करू शकतात. खास सरकारी आम्ही कुणाला नाही पुरवलेलं, कोणी पुरवलं? शासकीय जिल्हा परिषद विभागाने जर पुरवलेलं असेल नाही करता येत. नाही कुठलाही कर्मचारी असेल, तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असेल आणि आमदार महोदयाकडे तो पीए काम करत असेल तर त्याला प्रचारात भाग घेता येत नाही. असं जर कुठं काही डिटेक्ट झालं किंवा आमच्याकडे तक्रार आली किंवा आम्हाला निदर्शनास आलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आम्ही त्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत. दुपार मतदान आता फायनल झाली आहे, दुपार मतदान ठीक कारवाई आपण 5 लोकांवर एफआयआर दाखल केलाय डबल नावाची आणि आज मी फिगर नाही घेतल्या त्या, पण आपल्याकडे जवळजवळ मागच्या वेळेस सांगितलं होतं 9,000 झाले. जवळजवळ 9,500च्या आसपास मतदार आपले दुबार पूर्ण जिल्हाभरामध्ये आपण डिलीट केले. नाही कुठंच नाही. तुम्ही शाळांना ते सरकारला नोटीस दिल्या होत्या बघा, तुम्ही आधी दिली नाही नाही त्याच्यात काही ठिकाणी नॉन इंटेन्शनली, काही ठिकाणी इंटेन्शनली हायगाई केली होती. पण आपण जेव्हा गुन्हे दाखल करायच्या सूचना दिल्या तेव्हा त्यांनी पोर्टलवर भरलेलं आहे. परंतु मला काल असं समजलं की आणखी काही मुख्याध्यापकांनी आणखी काही नावं भरलेली नाहीत. माझं काल शिक्षणाधिकारीशी बोलणं झालेलं आहे, त्यांना उद्यापर्यंतची वेळ दिलेली आहे. त्यांनी जर उद्यापर्यंत पोर्टलवर पूर्ण नावं नाही दाखल केले, कुठलाही डिपार्टमेंट असेल, त्यात काही मुख्याध्यापकच आहेत असं नाही, काही डिपार्टमेंट पण होते, पण ते काही ठिकाणचे त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांनी सांगितलं साहेब आमचं नजर चुकीनं राहिलं होतं, हे राहिलं होतं, ते राहिलं होतं, ते आम्ही कन्सिडर केलं. उद्या संध्याकाळपर्यंत जर नावं नाही आले तर आम्ही एफआयआर दाखल करणार. ती नाही फिगर आहे सर. ते काढून देतो आम्ही तुम्हाला. एक्झॅक्ट ते बघून आम्ही डीआयओ साहेबांमार्फत देतो तुम्हाला. आणि त्याच्यात काही ठिकाणी म्हणजे आता विषय चांगला निघाला, समजा आणखी कुणी कुठल्या पॉलिटिकल पर्सनने वगैरे अशा पद्धतीने काही दबदबाटी करून किंवा तिथल्या लोकांनी जाणीवपूर्वक, म्हणजे शासनाचा निधी त्यांच्या शाळेला किंवा संस्थेला मिळतो आणि तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किंवा तिथल्या कार्यालय प्रमुखांनी जाणीवपूर्वक जर निवडणूक विभागाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काही कर्मचारी असे पाठीमागे लपवून ठेवले आणि त्याचा नंतर काही गैरवापर करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्या शाळेची परवानगी रद्द करण्यापर्यंत सुद्धा आम्ही कारवाई करू. संबंधित जे आहेत त्यांना आपण देऊन टाकू ना. द्या आता द्या, संप झाला. चला नहीं ईवीएम उतना तो है नहीं ना, उतने नंबर्स नहीं है ना किसी भी बूथ. अभी आज स्क्रूटनी हो रहा है. ज्यादा से ज्यादा मैंने जो देखा है फिगर 40, 42 और 43 का तो है. 2000 कमी. अभी जो उसमें जो बैलेट यूनिट ज्यादा लगने वाले, बाकी कंट्रोल यूनिट और ये तो ये नहीं. अभी देखो ये इसमें फिगर है, तुम ज्यादा से ज्यादा 78. नाही आता स्क्रूटनी मध्ये याच्यातले काही बाद होतात. नाही आता याच्यातले स्क्रूटनी आणि विड्रॉल होतील ना भरपूर.
परिसर 32च्या कमीत पाहिजे आपल्याला. हा, आणि समजा तसं झालं तर आपल्याकडे बॅलेट युनिट भरपूर आहेत आणि बॅलेट युनिटच जास्त लागतात, बाकी कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा काही विषय नाही. आणि समजा जास्त राहिले तर आपण बाहेरून बोलू ना, म्हणजे पूर्ण देशभरातल्या मशीन खाली आहेत सध्या. सर, आमदार खासदारांना जे नहीं, अभी सब रिकॉर्ड हुआ ना जो मैं विधानसभा जो असेंबली इलेक्शन का पूरा नॉमिनेशन की प्रक्रिया कल पूरी हुई है। आज नॉमिनेशन की स्क्रूटनिंग का काम चालू है। पूरे जिले में 9 असेंबली सेगमेंट में करीबन 3,276 पोलिंग स्टेशन पे पोल होगा। इसमें करीबन 32,02,751 वोटर्स वोट डालेंगे। पूरे जिले में आचार संहिता का काम पूरी पैमाने पे बड़ी जोर से चालू है। हमारा इंस्पेक्शन का काम एफएसटी एसएसटी पूरे जोर से काम पे लगी है। करीबन अपने जिले में होम वोटिंग का जो है, जो दिव्यांग वोटर्स है, जो पीडब्ल्यूडी वोटर कहा जाता है उनको, वो 27,964 दिव्यांग वोटर है जो घर पे वोटिंग कर सकते हैं। और 85 से ज्यादा जिनकी उम्र है, ऐसे 40,577 वोटर्स है। लेकिन जो घर पे वोट करने के लिए जो फॉर्म, जो नमूना 12D भर के देना था, जो हमारे बीएलओ के तरफ से हर एक मतदाताओं के घर जाके उन्होंने वो फॉर्म 12D भर के लेने की प्रोसीजर पूरी की है। उसमें जो 85 प्लस के जो मतदार है, उन्होंने सिर्फ 3,537 वोटर्स ने कहा है कि हम घर पे वोटिंग करेंगे। और जो पीडब्ल्यूडी वोटर है उसमें सिर्फ 715 इतने दिव्यांग वोटर्स ने हमको घर पे वोटिंग होना करके एप्लीकेशन दिया है। जिन्होंने घर पे वोटिंग करने की इच्छा जताई है, तो हम उनको उनका घर पे जाके वोटिंग लेंगे। मुझे खुशी है कि दिव्यांग और 85 प्लस के बहुत सारा मतदाताओं ने पोलिंग स्टेशन पे आके वोटिंग करने का अपना इरादा जाहिर किया है, तो उनका मैं स्वागत करता हूं, क्योंकि पोलिंग स्टेशन पे वोटिंग करके वो ये लोकसभा अपना विधानसभा इलेक्शन में हिस्सा लेने वाले हैं। अभी जो नॉमिनेशन की प्रक्रिया हो गई है, कल आखिरी दिन था, तो पूरे जिले में 437 कैंडिडेट ने फॉर्म भरे हैं। वो फॉर्म की संख्या है 613। तो ये फॉर्म की संख्या 613 है, लेकिन जो कैंडिडेट है वो 437 है। आज अभी छानने की प्रक्रिया फिलहाल जारी है। छानने की प्रक्रिया पूरी होने के बाद कितने लोगों के नॉमिनेशन रिजेक्ट होते हैं और कितने लोगों का एक्सेप्ट होता है, ये शाम तक आपको हम पूरी मालूमात दे देंगे। 4 तारीख तक विड्रॉल लेने का टाइम है, तो 4 तारीख के 3 बजे तक विड्रॉल ले सकते हैं। तो 3 बजे के बाद एग्जैक्ट कितने कैंडिडेट मैदान में रहेंगे ये पता चलेगा, वो भी हम आपको दे देंगे। तो उसमें एक एक्सेप्ट होगा, एक रिजेक्ट होगा, ऐसा भी हो सकता है। 2 एक्सेप्ट होंगे, 2 रिजेक्ट होंगे, ऐसा भी हो सकता है। हो सकता है चारों भी रिजेक्ट होंगे। लेकिन अगर चारों भी एक्सेप्ट हुए हैं तो कैंडिडेट एक ही रहेगा। और विड्रॉल अगर उन्होंने एक भी अर्ज दे दिया तो वो सारे नॉमिनेशन उनके विड्रॉल में जाएंगे, क्योंकि विड्रॉल जो रहता है वो कैंडिडेचर का रहता है, नॉमिनेशन फॉर्म का नहीं रहता विड्रॉल। अगर किसी भी कैंडिडेट, अगर समझो एक कैंडिडेट के 4 नॉमिनेशन एक्सेप्ट हुए हैं, तो वो आके अगर विड्रॉल दे देता है और विड्रॉल की प्रक्रिया अगर पूरी कर देता है, तो वो पूरा आउट ऑफ इलेक्शन हो जाएगा। उसके 4 अर्ज एक्सेप्ट हुए हैं क्या, 3 एक्सेप्ट हुए हैं क्या, 1 एक्सेप्ट हुए है, इससे कोई लेना देना नहीं। इलेक्शन में अभी जैसे बताया कि हमने पूरी पुलिस फोर्स और खुफिया एजेंसी लगाई है। पुलिस की खुफिया एजेंसी है, हमने हमारे डिपार्टमेंट की भी खुफिया कुछ तैयार किया है और सारे देहात में वो अभी फिलहाल काम कर रहे हैं। सिटी में हमने ज्यादा ध्यान दिया है। कोई भी गलत काम अगर कोई करता है या कोई अफवाह फैलाता है या कोई सोशल मीडिया पे गलत पोस्ट डालता है, इलेक्शन प्रोसीजर में अगर कोई बाधा डालता है या कोई भी किसी जात या धर्म या किसी भावना को ठेस पहुंचाने की कोशिश भी अगर कर रहा होगा, तो हम बड़ी सख्ती से उनको पेश आएंगे। जितने भी सेक्शन है, जितने भी कायदे हैं, वो सारे उनके ऊपर ठोक देंगे। और इलेक्शन प्रोसीजर में अगर कोई बाधा जानबूझ के डालने की कोशिश कर रहे हैं, तो हमको पुलिस को भी हमने इनायत कर दिया।
हमने पूरे जिले में बहुत सारे प्रिकॉशनरी मेजर्स लिया है। जो प्रिवेंटिव मेजर्स है वो बहुत सारे कलम हमने डिस्ट्रिक्ट में लागू कर दिए हैं, जैसे जमावबंदी किया है, शस्त्रबंदी किया है, सोशल मीडिया पे हमने बहुत सारे बैन डाले हैं, प्रिंटिंग प्रेस पे ऊपर हमने बैन डाला है। अगर कोई प्रिंटिंग करता है तो किसने प्रिंटिंग किया, कितने कॉपी प्रिंटिंग किया और उसका कितना खर्चा हुआ है, वो देने का बंधन उनके ऊपर है। अगर बगैर उनके नाम का अगर कोई वहां से प्रिंट आउट निकलता है तो उनके ऊपर भी हम कार्रवाई करेंगे। रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल एक्ट में बहुत सारे प्रावधान है, बहुत सारे सेक्शन है। इसमें जितने भी काम के लिए सोशल मीडिया है, प्रिंटिंग प्रेस है या पब्लिक रैलीज है, इसके सबके लिए जो भी रूल्स है, जो भी प्रावधान है, वो सब ने बड़ी बारकाई से उसका ध्यान देना है उसकी तरफ। और वो अपने डे टू डे लाइफ में चाहे प्रचार हो, चाहे मीटिंग हो या चाहे कुछ भी काम हो, उसमें उन्होंने उसका पालन करना चाहिए। अगर नहीं किया तो हम सख्ती से पेश आएंगे। सर, बहुत सारे उम्मीदवारों की प्रचार सभा में और रैली में ड्रोन कैमरे का इस्तेमाल है, तो ड्रोन कैमरे के ऊपर तो ये सिस्टम नहीं, अभी सीपी साहब ने उसके ऊपर कोई एक आदेश निकाला है, उसमें कुछ रिस्ट्रिक्शन उन्होंने डाला है। वो सब हमने पॉलिटिकल पार्टी और लोगों को दे दिया है कि कहाँ यूज कर सकते, कहाँ नहीं कर सकते। तो एडमिनिस्ट्रेटिव पॉइंट ऑफ व्यू जो हमारा बंदोबस्त है उसके लिए तो हम ड्रोन यूज करने वाले हैं, लेकिन पॉलिटिकल पार्टी और ऐसे कुछ अनुचित प्रकार जानबूझकर कोई अगर वो करता है तो उनके लिए पाबंदी डाल दी गई है। चलो, थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।